नमस्कार मैत्रिणींनो, मी सौ छाया काकडे छाया सुपर किचन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज मी परत एक रेसिपी आणि अगदी छोटीशी रेसिपी घेऊन आलेली आहे। तर त्या रेसिपी मध्ये काय लागतं आणि कशी बनवायची ही कृती तुम्ही आता पहा आणि मी ती करत आहे। तर चला आपण ते बनवण्यासाठी किचन मध्ये जाऊया। तर हे बघा, मी एक पातेलं घेतलंय आणि त्याच्यामध्ये मी ह्या 2 वाट्या साखर आहे ना टाकणार आहे आणि 1 तारी पाक बनवणार आहे। 1 वाटी आपण टाकलेली आहे आणि आता ही दुसरी वाटी आपण टाकतोय। ही बघा, ही दुसरी वाटी आपण टाकलेली आहे। आता याच्यात ह्याच वाटीने मोजून 1 वाटी पाणी टाकूया। हे 1 वाटी मी पाणी टाकते आणि आता हे सर्व एकजीव करून मी गॅसवर ठेवते की जेणेकरून त्याचा 1 तारी पाक होईल। आता हा पाक होईपर्यंत हा पाक व्हायसाठी आपल्याला हे सारखं हलवावं लागेल, हरकत नाही, पण तोपर्यंत आपण आपली लिंबाचा रस काढून घेऊया। अशा प्रकारे मी परत 7 लिंब घेतलेली आहेत, कारण ही छोटी छोटी आहेत। तर अशी मी कापून घेते, सर्व लिंब आडवी कापून घ्यायची। आता ह्याचा मी ज्यूस काढून घेते। 2 वाटी साखरेला 1 वाटी आपल्याला रस घ्यायचा आहे। हा पहा, 7 लिंबांचा रस झालेला आहे। आता तुम्ही म्हणाल हा रस कमी आहे वाटीमध्ये, कमी जास्त झालं तरी काही हरकत नाही आहे, साखर ही जास्तच असावी। तर आता जोपर्यंत आपला पाक होत नाही तोपर्यंत आपण काही करू शकत नाही। तर आपण ह्याचा पाक बनवून घेऊया। आणि तुम्हाला महत्त्वाचं सांगायचं म्हणजे कसं माहिती आहे का, मी लिंबू पावडर एकदा बनवली होती। तर लिंबू पावडर बनवण्यासाठी आपले 4-5 दिवस जातात। म्हणजे ते कसे, तर आपल्याला ते ताट आहे ना डोळ्यात तेल घालून राखण करावी लागते म्हणायचं, कारण त्याच्यावर कॉकरोच जायला नको, त्याच्यावरती पाल जायला नको किंवा मुंगी यायला नको। मग ते एवढं 4-5 दिवस आपण राखण करणार, त्याच्यापेक्षा झटपट म्हणून हे उत्तम आहे। 1 तास, फार फार तर 1 तास पकडूया आपण। लिंबू चोळा रे, कापा रे, रस काढा रे, ती साखरेचा पाक करा रे, 1 तास पकडूया। तर त्या 1 तासात आपलं हे सिरप तयार होतं। ज्याप्रमाणे तुम्ही लिंबू पावडर 2 चमचे घेता तसं 2 चमचे सिरप घ्या। झटपट रेसिपी। तर पावडरही बनवून बघा, मेहनत घेणार असाल तर पावडर बनवा नक्की आणि टेस्ट करून बघा। माझ्या घरात मानसीलाही आवडलं आणि तिच्या पप्पांनाही खूप आवडलं। आणि जर वेळ ज्यांच्याकडे नसेल, म्हणजे जॉबला जाणारे असतील, त्यांनी संडेच्या दिवशी हे सिरप बनवा। आणि आमच्यासारख्या गृहिणी आहेत त्यांनी पावडर बनवा, असं काही नाही आहे, सिरप बनवलं तरी चालेल। तरी चला, आपला आता पाक होतोय का आपण पाहूया। तर हा पहा, 1 तारी पाक माझा झालेला आहे बघा, तार कशी धरते। थेंब पडून परत वरती येतं, म्हणजे त्याला तार म्हणतात। आणि जर ते समजलं नाही तर चमच्यात पाणी बाजूला घ्यायचं, पाक बाजूला घ्यायचा आणि थोडा थंड होऊ द्यायचा आणि नंतर तो बोटावरती बघायचा। हे बघा, तार तयार होते। आता हा पाक आपण पूर्णपणे थंड होऊ देऊ। सिरप आपलं थंड झालंय, थंड म्हणजे खूपच थंड झालंय। आता त्याच्यात 1 वाटी मी लिंबू सरबत टाकते, लिंबाचा ज्यूस टाकते आणि बस आपण हे मिक्स करून घ्यायचं आणि आपल्या कोरड्या बरणीमध्ये भरून ठेवायचं। सर्व एकजीव करून घ्यायचं। हे बघा, सिरप झालेलं आहे। आता मी हे बरणीत भरून ठेवते। आपण पाहिजे तर हे गाळून घेतलं तरी चालेल, पण गाळायची काही एक आवश्यकता नाहीये। हे मी बरणीत भरते। एक बर्फाचा खडा घेतलाय। आता आपण हे 2 चमचे सिरप घेऊया। तुम्हाला कमी वाटत असेल तर तुम्ही अजूनही घेऊ शकता। ठीक आहे, मी 3 चमचे टाकते। हे सगळं आंबट गोड हे आपल्या मनावर असतं। आणि त्याच्यामध्ये आता आपण पाणी ॲड करायचं।
बस आपलं लिंबू सरबत तयार होतं. हे मी पाणी टाकते आणि आपला महत्त्वाचा घटक म्हणजे आपण त्यात मीठ टाकायला विसरायचं नाही कधी. तुमच्याकडे पुदिना असेल तर तुम्ही पुदिना टाका, काही हरकत नाही. हे बघा अशा प्रकारे हे लिंबू सरबत तयार आहे. तर आपलं हे जे सिरप आहे ते जे महिला जॉबला जातात ना त्यांनी नक्की करून ठेवा आणि आल्यानंतर छान थंडगारच लिंबू सरबत प्या आणि मन शांत करा. तर अशा प्रकारे माझी ही रेसिपी तयार आहे. तुम्हाला आवडली असेलच. आणि महत्त्वाचं सांगायचं आहे मला की आमचा एक व्लॉग गेला होता तर त्याच्यामध्ये तुम्ही ना संपूर्ण पाहत नाही. महत्त्वाचं म्हणजे मी नाव घेते तन्वी, राग येऊ देऊ नको, पण संपूर्ण तू व्हिडिओ पहा. तर तन्वी तू सांगितलंस की लोकेशन टाकलेलं ना, सांगितलं नाही आहे ताई, तर ठीक आहे, पण तू संपूर्ण व्हिडिओ बघ. आणि त्याच्यामध्ये मानसीने आपलं सांगितलेलं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिने लोकेशन टाकलेलं आहे आणि हॉटेलचं नावही आहे, त्याच्यामुळे तुम्हाला झटपट मिळेल ते. आणि प्लीज माझी व्हिडिओ ना संपूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला ना प्रश्न पडणार नाहीत. बोलल्याबद्दल राग येऊ देऊ नको तन्वी, मी तुझ्या सांगते हक्काने बोलू शकते, कारण तुझ्यामुळेच मला ह्या चॅनलची स्फूर्ती मिळालेली आहे. म्हणून धन्यवाद. मला अशा काही तुला वाटलं तर जरूर सांग. तर चला, अशा प्रकारे माझी ही रेसिपी तयार आहे. सर्वांनी करून बघा, पिऊन बघा सरबत. तर मी इथेच माझी रेसिपीचं हे व्हिडिओ जो आहे तो संपवते. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा ज्यांनी कोणी केलं नसेल त्यांनी, आणि आपल्या मित्रमैत्रिणींना नक्कीच शेअर करा. तोपर्यंत बाय.